नमस्कार. कर्ता शेतकरीच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण काल अहमगंड पाहिला, अहंकार. आता त्याचीच दुसरी बाजू म्हणजे न्यूनगंड, जो तुमच्या माझ्यामध्ये सर्रास असतो. आणि तो कशावरून नाही असतो. दिसण्यावरून असतो, असण्यावरून असतो, बोलण्यावरून येतो, आपल्या व्यवसायावरून येतो. म्हणजे त्याला काही शेंडाबूड काही लागतच नाही. ते आपल्याला वाटलं की येतो, येतो, येतो आणि लगेच आपण आत जातो. पण आपल्याला कळतही नाही लवकर, की आपल्यामध्ये तो न्यूनगंड आहे म्हणून. आपण त्याला म्हणतो ते लय लाजतंय आपल्या भाषेत. हे लाजणं म्हणजे काय? कशाची लाज वाटते आपल्याला? ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे. हा रोगाचाच भाग आहे हां. हां, म्हणजे प्रत्येक वेळी पोट दुखावं याची काही गरज नाही हां. म्हणजे हे पण लय मोठं दुखणं आहे आणि हे सहसा कुठं बी असं निघत नाही हां. त्याच्यासाठी तज्ञ डॉक्टरांचीच गरज असते. आणि तुमच्या माझ्यासाठी तज्ञ डॉक्टर तर आहेतच. आपण डॉक्टरांना या न्यूनगंडाबद्दल जरा नीट विचारून घेऊ. म्हणजे आपल्यालाच कळेल, की आपल्यामध्ये न्यूनगंड आहे का नाही? कारण आता प्रत्येकाला ते काही दुसऱ्याला कळायसारखी गोष्ट नसते. आपल्याला पक्का माहीत असते, की आपल्यामध्ये कोणता न्यूनगंड आहे. माझ्यामध्ये बी कोणता आहे, हे बोलता-बोलता जर मला जाणवलं, तर मी नक्की डॉक्टरांना सांगणार आहे. डॉक्टर नमस्कार. नमस्कार, नमस्कार. तू आत्ता जे म्हणत होतास ना, ते खूप खरं आहे. हं. की आपल्या मनामध्ये एक कमतरता आहे माझ्यात काहीतरी. असं एक विचार असतो. पहिल्यांदा तो विचारच असतो. हो. लक्षात काय घेतलं पाहिजे, की कमतरता असणं आणि कमतरता वाटणं. म्हणजे हां, असणं वेगळं आणि वाटणं वाटणं वेगळं. वेगळं. मी तुला उदाहरण देतो. मी असं म्हटलं, की गणित विषयामध्ये मला हं, सध्या हं. फारसं काही कळत नाहीये बरं. आणि ही माझी कमतरता आहे असं मला वाटतं. हो, हो, कारण माझ्यासाठी समजा गणित हा विषय महत्त्वाचा आहे हो, आणि त्यातलं मला काही समजत नाहीये. हो. ही माझी आत्ताची, सध्याची, हं. जाणवणारी कमतरता आहे. कमतरता आहे. हं. हो, हो. ही जी कमतरता आहे ना, हं. ती मला जाणवलेली, कळलेली आहे. हो, हो, हं. हो. की मला हे शिकायचंय, हं, मला हे व्हायचंय, हं. आज मला हे होता येत नाहीये. हो, बरोबर आहे? बरोबर. इथं ना दुसऱ्या कुणाशी माझी हं. तुलना नाहीये. हो, नाही. हो, हो, हं. हो. ही जी मला जाणवलेली कमतरता आहे, हं, बरोबर. हो. ही भरून काढण्यासाठी हं. मी इच्छा असल्यास प्रयत्न नक्की करू शकतो. हो, हो. हं. ही माझी सध्याची कमतरता आहे, हां, म्हणजे जाणवलेली. जाणवलेली हं, सध्याची. हं, हं. आता काही कमतरता अशा असतात, हं, की जिथे माझी इतरांशी तुलना होते, हं, म्हणून मला ती कमतरता जाणवते. हं, हं. हं. बरोबर. अगदी आपण दिव्यांगांचं उदाहरण घेऊ. हो. एखादा दिव्यांग आहे, हं. त्याला दृष्टी नाहीये किंवा ऐकता येत नाहीये. हो. म्हणजे जेव्हा आपण इतर लोकांशी तुलना करतो, तेव्हाच ती कमतरता येते. हो, हो, हं. हो. जर आपण म्हटलं, की ही व्यक्ती ह्या पद्धतीनं या आयुष्यात आली आहे. आली. हो, हो, हं. हो. तर तो कमतरतेचा भाग येत नाही तिथे. म्हणजे स्वीकार जर केला हां. तशा पद्धतीने. आणि तू जर सत्यही बघितलंस, तर प्रत्येक व्यक्ती तिच्या पद्धतीनेच आलेली असते या हो, जगात. हो, पण आपण काय करतो, की तुलना करतो. हो. हं. बरोबर. आता ती जी तुलना असते, हं, 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 कमतरतेबरोबर, कधी-कधी दिव्यांग व्यक्ती असते, तेव्हा ही कमतरतेची जाणीव हं, हं. ही आयुष्यभरही राहू शकते. हो. कारण ते जे सत्य आहे, हं. की अनेकांना दिसत आहे, पण मला दिसत नाही. हो, हे आयुष्यभर राहणारं सत्य हो, असणार आहे. हो, हो. ठीक आहे. आणि काही गोष्टी अशा असतील, की ज्या आज मला कमतरता म्हणून जाणवत आहेत. हं, हं, हं. हं. उदाहरणार्थ, की मी समजा ग्रामीण भागातून शहरामध्ये राहायला आलो हो. आणि माझे आजचं इंग्रजी, हं, त्या भाषेवरचं प्रभुत्व हं, हे कमी आहे. हं. आणि हो. मला असं वाटतंय, की ही कमतरता आहे माझ्या तुलनेने इतर तुलना. लोकांच्या. हो. तर मी नक्कीच त्याच्यामध्ये प्रशिक्षण घेऊन पुढच्या 2 ते 3 वर्षात किंवा जो काही काळ हो, असेल हो, त्या हो, काळामध्ये हो. इंग्रजीवरती प्रभुत्व
करू शकतो. बरोबर? म्हणजे आता आपल्या काय लक्षात येईल, एक कमतरता असते ती मला जाणवलेली असते, हं? बरोबर. जिची दुसऱ्या कुणाशी तुलना नसते. मला जाणवतं की माझं हे कौशल्य कमी पडतंय, माझं हे ज्ञान कमी पडतंय. हो, मला हे करायचंय माझ्या विकासासाठी, हो, मला पुढे जाण्यासाठी. हो. इथे कोणाशी तुलना नसते. तुलना नाही. दुसरी जी कमतरता असते, हां, ती तुलनेतून आलेली असते. पण मी असा विचार करतो, की ही जी कमतरता आहे, ही मला भरून काढायची आहे. तिथे मी विचार तोच करतो. हो, आता बघा, या कमतरतेकडे म्हणजेच माझ्या वेगळेपणाकडे हं, हो, मी जेव्हा कमीपणा म्हणून पाहायला लागतो, तिथे लाज निर्माण होते. हो, हं. म्हणजे वेगळेपणा हो. बरोबर इज इक्वल टू कमीपणा. कमीपणा. वेगळेपणालाच मी कमीपणा म्हणायला लागतो. कमीपणा मानायला लागतो. हं. आता कधी-कधी आपल्या व्यावहारिक कमतरता असतात, ज्यांच्याबद्दल आपण कमीपणा मानून घेत नाही. हो, बघा हो, उदाहरणार्थ, हो, की मी समजा व्यवसायानं डॉक्टर आहे. हो, मला जर उद्या कोणी अकाउंट्समधलं विचारलं, हो. मला कोणी कायदा विचारला, काय ते विचार हां, तर मला तो येतच नाही. येतच नाही. पण ना त्याला मी कमतरता मानत नाही. नाही, बरोबर. मी काय म्हणतो, की हो तो माझा सीए मित्र आहे ना त्याच्याकडे जाईन. हो, हा माझा वकील मित्र आहे ना त्याच्याकडे जाईन. हो, 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 तुलना करायची तर ही माझी कमतरताच नाही का? हो, हो. पण त्या कमतरतेची मी लाज वाटून घेत नाही. नाही, बरोबर आहे. हं. हो, हो. म्हणजेच कमतरता असते, त्या वेगळेपणाला मी जेव्हा कमीपणा मानतो, हं, तेव्हाच त्याच्यातून लाज म्हणजे न्यूनत्व लक्षात येतं. मग समजा आता मी आहे, हं. तर मला गुजराती येत नाही, तर हं. मला काही त्याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही. मला कन्नड येत नाही, त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही. बरोबर. मला समजा अगदी तेलुगू येत नाही, ह्याच्याबद्दल मला काही वाटत नाही. म्हणजे ह्याची मी लाज बाळगत नाही. पण बरोबर. मला इंग्रजी येत नाही, हं. ह्याची मी लाज बाळगतो. म्हणजे आपल्या बरोबर. हो, हो. त्याचं कारण असं आहे, हं, की मला इंग्रजी येणं, हं, हं. हं, हे जे काही कौशल्य आहे ना, हो, हो. ह्याला मी माझ्या स्वशी जोडलंय. हं. स्वशी म्हणजे माझ्या असण्याशी जोडलाय. मी असं मनामध्ये म्हणतोय, की इंग्रजी फाड-फाड बोलायला येणं हं, हं. म्हणजे मी स्मार्ट, हो. म्हणजे मी हुशार, हुशार. म्हणजे मी छाप पाडणारा, हो, हो. म्हणजे मी संपूर्ण माझं मूल्यमापन मी परिपूर्ण अशा. परिपूर्ण अर्थानं कशावरती करतो, की त्या एका कौशल्यावर करतो. हो, हो. हं. असं मी जेव्हा मूल्यमापन करतो आणि ज्या वेळेला मग माझ्या लक्षात येतं, की माझं आत्ताचं कौशल्य त्याबरोबर जाणारं नाही आहे. हं, हं. बरोबर. हो. मी निष्कर्ष काय काढतो? हं. यार तू स्मार्टच नाही, यार तू हुशारच नाही, यार हो, तुला हो. कधी जमणारच नाही. हो, हं. हो. म्हणजे लक्षात घे, निरीक्षण काय आहे? आज माझं इंग्रजी बोलण्याचं कौशल्य हं. इतर काही लोकांच्या तुलनेने कमी आहे. हो, हो. एवढंच निरीक्षण आहे. त्याच्यावरती मी लेबलं लावली, हं, की मी डोक्यानं कमी, हं. बरोबर. मी बावळट, हो, हो. हां, मी खेळवळ, ही विशेषणं लावली. सगळी विशेषणं मी लावली, की निष्कर्ष काय येतो? मी ना कमीच आहे. मी ना कमी दर्जाचा माणूसच आहे. आणि अशा तऱ्हेच्या लोकांचा ना इथं कसा निभाव लागणार? हो, हो. हे काही खरंच नाही माझं. माझं. हो. निष्कर्ष काढला आणि त्याच्यामध्ये मी माझ्या मीपणालाच हं. छोटा करून टाकला. म्हणजे आपल्या भाषेमध्ये हं. तो जो भिडस्त मधला छोटा आय असतो ना, हो, हो. हं. हो. मी कुठे गेलो? 2 नंबरला 2 गेलो. नंबरवर. भिडस्त हो, वरती भिडस्त. नेला मी हो, स्वतःला हो. आणि तो छोटा आय, छोटा आय, छोटा आय असा गिरवत बसलो. हो, हो. आणि मी ज्यावेळेला अशा तऱ्हेचा छोटा आय गिरवत बसतो, हं, हं, त्या गिरवा-गिरवीमधून हं. माझं मन गंडतं. हो, हो, हं. हो. आणि त्याला म्हणायचं न्यूनगंड. हो. आमचं एक उदाहरण सांगतो. आम्ही रेल्वे स्टेशनवर येत होतो आणि आता नॉर्मली आपण रेल्वेची वाट पाहत उभा राहिलो, तर तिथं काय असतं भिकारी बऱ्यापैकी असतात
आणि आमच्या समोर एक भिकारी आला हं. आणि सर त्यानं आम्हाला गुड मॉर्निंग केलं हं. आणि तो फाडफाड इंग्रजी बोलायला लागला. म्हणजे मला म्हणजे मला तर काही इंग्रजी येत नसल्यामुळे ते जे बोलत होता ते फाडफाडच वाटत होतं म्हणा, काही म्हणा. तो असा इंग्रजी बोलला आणि त्यानं हात पुढं केला. हात पुढं केल्यावरच मला कळलं, की हा भिकारी आहे म्हणून. आणि मी मी इम्प्रेस झालो आणि मी 50 ची नोट दिली. म्हणजे एरवी आपण ₹2-5 बी द्यायला जरा कानकुसर करतो, खिसे तपासतो, हे करतो. पण त्याच्यासाठी मी 50 ची नोट दिली. म्हणजे मलाच न्यूनगंड वाटला माझा. कसं असतं हा न्यूनगंड मानण्यावरती कसा असतो? हं. पूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांमध्ये एक मधू आपटे नावाचे कलाकार होते. त्यांना कधीच नीटपणे बोलता यायचं नाही. आता त्याचा उपयोग विनोदासाठी करणं हे किती चांगलं, किती वाईट हा मुद्दा बाजूला ठेवला. तर त्यांनी मात्र अनेक विनोदी भूमिका केल्या. हं. तर त्यांना एकदा पत्रकारांनी असं विचारलं होतं, की "तुम्हाला काय वाटतं तुमच्या या तोतरेपणाबद्दल?" तर ते म्हणाले, की "हा तोतरेपणा नसता तर माझी करियर झाली नसती." हं. म्हणजे त्यांची त्याच्याकडे बघण्याची दृष्टी ही कमतरतेची नव्हतीच. कमतरतेलाच त्यांनी त्यांचा प्लस पॉइंट करून ठेवलं. प्लस पॉइंट करून ठेवला. इतकं माणूस करू शकतो, की मी माझ्या कमतरतेचा प्लस पॉइंट मला करता येतो आणि माझी कमतरता मला भरूनही काढता येते. फक्त मी निष्कर्ष असा नको काढायला, की माझ्याकडे हे कमी आहे, म्हणजे मी कमी दर्जाचा माणूस आहे. हो, हो. माझं काही खरं नाही. पण हे आता कळायला थिअरीमध्ये खूप सोपं असतं रे. पण हे जेव्हा मुरतं, हं, त्यावेळेला ना त्याचा सामना करायला माणसांना खूप कठीण जातं. म्हणून आपण असं करूया, की अशा तऱ्हेच्या एका व्यक्तीला आपण भेटूया. नक्कीच आवडेल सर हां. भेटायला. हां, म्हणजे आता आता काय आहे, की त्या व्यक्तीला तू आणि मी भेटणार आहोत. हो. कारण ती जी व्यक्ती आहे, ती मानसिक सल्ल्यासाठी आलेली आहे. अच्छा. म्हणजे जसा मी आहे सध्या इथं. हां. तसं आता पण तू आलायस ना, तो मार्गदर्शनासाठी आलायस. हो. ती व्यक्ती आहे ना, ती थेट सल्ल्यासाठी आली आहे. म्हणजे तिला म्हणजे काही मी रोग होऊ नये म्हणून आणि तो रोग झालाय म्हणून. रोग नको म्हणूया, पण त्रास झालाय म्हणून. हां. तर या सर, व्यक्तीला आपण रोग म्हणलं भेटूया. तेव्हा सीरियस घेते नाही सगळे. असं आहे का? हां. बरं मग म्हणून टाक रोग. हां, तर कायमचा रोग नाहीये एवढं नाही, म्हणू. हा तो निघून तात्पुरता जाऊ रोग, शकतो. तात्पुरता रोग. तर असा हा व्यक्ती जो आहे तो आलाय. हं. तर आपण काय करूया, की त्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटूया. हो, हं. हो, पण तुला माहिती आहे ना, की तू आणि मीच आहोत या आपल्या कर्ता शेतकरीच्या हो, सेटवर. हो. म्हणजे रूप बदलायचंय ते आपल्यालाच. हो. हं. तर आपण आता असं करू, की मी होणार आता सल्लागार म्हणजे काउन्सिलर हो, आणि तू होणार त्याच्यासाठी माझ्याकडे आलेला क्लायंट. हो, हं. हो. करूया सुरुवात? होय. डॉक्टर नमस्कार. माझं नाव शैलेश. शैलेश. नमस्कार शैलेश. हां. का आलास मित्र? सर, थोडे माझे काही व्यक्तिगत प्रॉब्लेम आहेत. हां. मला झोप नीट येत नाही. म्हणजे लागतच नाही. कधीतरी पहाटे-पहाटे लागते. हं. तर मी तसं दिवसाही झोपत नाही. मला भूकही नीट व्यवस्थित लागत नाही. हो का? आणि असं स्थिर चित्त असं एका जागेवर नसतं. म्हणजे बरं. सारखं म्हणजे कुठलंही काम असं करायला घेतलं, तर त्याच्यामध्ये मी फारसा रमत नाही. म्हणजे उत्साह कमी झालाय. हो. उरक कमी झालाय कामाचा. हो. म्हणजे काम करावंसं असं वाटतच नाही. म्हणजे तसा मी आळशी नाही. पण मला असं म्हणजे कुठलाही असा रस नसल्यासारखं झालेलं आहे. तू आता ह्या शहरामध्ये किती वर्ष राहतोयस? तर मला जवळपास 10 वर्ष तरी व्हायली असतील. हो. कारण तसंच मी शालेय शिक्षणापासून म्हणजे मॅट्रिक झाल्यानंतरच बाहेर आलेलो आहे. बरं. ह्याच्यात. हां, आणि मग इथंच ग्रॅज्युएशन पण इथंच झालं आणि नंतर कशामध्ये ग्रॅज्युएशन केलंस? सर माझं BSc ॲग्री ॲग्रीमध्ये कंप्लीट. केलंस. बरं आणि मग त्याच्यानंतर काय विचार केलास? मग सर कारण ॲग्रीला येण्याचं म्हणजे माझं बॅकग्राऊंड शेतीशी संबंधित आहे. बरं. माझ्या घरी 20 एकर शेती आहे. वडील करतात. अ, माझा एक भाऊ आहे ना, तर त्यानं M.Tech केलेलं आहे. आता एका औषध कंपनीमध्ये पण. बरं. आणि
नंबर 2ची बहीण आहे, तिचं लग्न झालेलं आहे. हा. ती पण BSc सेकंड इयरला असताना तिचं लग्न झालं. आणि वडील शेतीच करतात. हो, वडील शेतीच मग तू करतात. BSc ॲग्रो केलंस, त्याच्यानंतर मग वडिलांच्या बरोबर काम नाही केलंस? नाही, नाही सर, म्हणजे काम करण्यासाठी तसं म्हणजे माझा शिकण्याचा हेतू तसा शेतीत जाऊन काम करण्यासाठीचा नव्हता. मग शिक्षणाचा काय उपयोग जर आपण परत शेतीत जर गेलो तर? पण तू तर शेतीचं शिक्षण घेतलंस की. हो, पण त्या घरच्या शेतीत काम करण्यासाठी असं म्हणजे तसा नाही. हेतू मग नव्हता. तुझं ध्येय काय होतं त्यावेळी? मग मी साधारण स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो सर. कारण बरं. आमच्या परिसरातली पण काही मुलं स्पर्धा परीक्षा द्यायला ते म्हणजे आमच्या जवळचं जे महानगर आहे, जवळचं म्हणजे 400 किलोमीटरवर आहे. तिथं आम्ही गेलो होतो. तिथं तयारी चालू होती. अ, मी अगोदर UPSCची तयारी करत होतो. हां. खरं तर माझं म्हणजे असं मला वाटत होतं, की दिल्लीसारख्या ठिकाणी जावं. पण शेती आणि हे बाकीच्या याच्यामुळं घरचे म्हणले, की थोडंसं किमान असं टप्प्यात राहा. तर मी अ, ते 3-4 अटेम्प्ट देऊन बघितले UPSCचे. पण त्यात काही रिझल्ट आला नाही. मग पण अभ्यास होता सर. मी अभ्यास प्रचंड करायचो. मग? पण ते काही हे होत नव्हतं. म्हणजे मग UPSCचा नाद सोडलास? हो, नंतर मग सोडला मी. मग माझ्या असं लक्षात आलं, की अभ्यास तर आपला बऱ्यापैकी झालेला आहे. मग आपण MPSC करून देऊन बघूया. मी MPSC पण 2-3 वर्ष ट्राय केलं सर. ते पण नाही जमलं. हो, त्याच्यात पण नाही. म्हणजे मी फर्स्ट म्हणजे ह्याच्यापर्यंत म्हणजे ओरलपर्यंत नाही पोहोचता आलं मला. हो, हो. मग काय आता सध्या विचार करतोयस? मग सर आता खूप दिवस चाललेत. म्हणजे माझी आता एजवर होण्याची पण एजबार होण्याचं पण आलं. हां, जवळच आलेलं आहे. आणि आत्ता जर काही नाही झालं तर मग काय म्हणून मग मी मध्यंतरी आपलं डिप्लोमाच्या काही हे परीक्षा होत्या म्हणजे जशी की तलाठीची होती, ग्रामसेवक. मी परत पोलिसच्या पण काही देऊन बघितल्या सर देऊन. शैलेश, हो. माझ्या मनात येणारा एक प्रश्न तुला विचारतो. तू इतके वर्ष सातत्याने या एका ध्येयासाठी प्रयत्न करतोयस. तुला अपयश मिळत गेलं. त्यामुळे तुझा आत्मविश्वास खूप कमी होत गेला. बरोबर आहे ना? म्हणजेच एका बाजूने परीक्षेमधला आत्मविश्वास आहे तो कमी झाला. हं? आणि तुला आता असं वाटतंय की हाच पर्याय म्हणजे आधी UPSC, मग MPSC, मग आता डिप्लोमा. तू खाली येतोयस. तुझ्या हातातला जो एक पर्याय आहे, की तुझ्या घराकडे शेती आहे, तुझे वडील शेतकरी आहेत, तू BSc ॲग्रीकल्चर आहेस. असं नाही वाटत का खरं म्हणजे आपण पर्याय शोधताना शेतीचाही पर्याय घेतला पाहिजे? नाही सर, मग एवढे वर्ष बाहेर राहून काय त्याचा उपयोग काय होणार आहे सर? म्हणजे जर नाही सर, ती कल्पना मी असं काही करूच शकत नाही. म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे, की मी काहीतरी करण्यासाठी बाहेर आलेलो आहे. मी पण वेळोवेळी अगदी पहिल्याला तर खूप कॉन्फिडन्सनं सांगायचो, की मी होईलच म्हणून. UPSC मला वाटतही होतं, की मी अधिकारी होईल म्हणून. नंतर पण आत्ता सर परत जाणं म्हणजे थोडंसं नाही, ती सहन पण नाही होणार सर. सहनच नाही होणार सर. मी परत जाण्याचा विचार. बरं, परत जाण्याचा विचार सहनच होणार नाही. पण समजा शेती नावाची जी करिअर आहे, तिच्याकडे तू कसा पाहतोस? तर म्हणजे खरं तर म्हणजे प्रगती जर माणसाला प्रगती करायची असेल स्वतःच्या आयुष्यात आणि कुटुंबात, समाजात, तर सर शेतीवर तिथंच हे करून काही होणार नाही. कारण आजोबा, पणजोबा सगळेच तीच करत आली ना. ती वडिलोपार्जित आहे. ती काय कुठं जाणार आहे का? पण किमान नोकरी जर लागली असती तर मला असं अपेक्षित होतं, की आमच्या घराण्यात तसं याच्या अगोदर कोणी हे शिकलेलं नाही. आपण अधिकारी व्हावं आणि सर शेतीतलं जीवन जरा थोडं हालाखीचंच आहे. म्हणजे अति कष्टाचं आहे. अच्छा. बरं. आणि आत्ता तू जे जीवन जगतोयस ते त्या मानाने खूपच कमी कष्टाचं वाटतंय तुला? अ, सर नाही, इकडं कष्ट घेण्याची माझी खूप तयारी होती सर. सर मी 14-14 तास अभ्यास करायचो सर. म्हणजे मला कित्येक वेळा तर म्हणजे रात्र-रात्र तशीच जागून काढली. म्हणजे कष्ट करायची तुझी तयारी आहे. हो सर. पण तुला असं वाटतंय, की जिथं तू आज आहेस नोकरी, त्याच्यामध्ये एक प्रतिष्ठा आहे. त्याला एक ग्लॅमर आहे
आणि तुला असं वाटतंय की शेतीमध्ये हे नाही. हो, नाही सर, किंमतच नाही. तुम्ही केवढाही मोठा शेतकरी असला ना सर, तर अगदी साधा शिपाई जरी उभा केला तर सर, आपल्याला लगेच लक्षात येतं की हा शेतकरी आणि हा शिपाई आहे. हो सर. मग अगदी चेहरा असो किंवा कोण त्यांचं एकूण काय म्हणूयात त्याचं व्यक्तिमत्त्वाचाच सर फरक पडतो. आणि सर आता खूपच प्रॉब्लेम आहे सर. शेती म्हणलं ना तर आता मुलीसुद्धा शेतकऱ्यासोबत लग्न करायला सर तयार असं. नसतात. म्हणजे आणि खरं हे काही नाही हरकत नाही. तुझ्या वयामध्ये हे तुला दिसतंय एक ऑब्झर्वेशन, एक निरीक्षण. मला ना तुझ्याशी खूप डिटेलमध्ये बोलायचं आहे. हं. आणि त्यासाठीच तू आलायस. हं. हो सर. आणि तू आयुष्याच्या अशा एका टप्प्यावरती आहेस, हं, हो. की तुला स्वतःकडे, जगाकडे, तुझ्या करिअरकडे हो. पाहण्याची नवीन दृष्टी मिळाली, हो. तर ते तुझ्यासाठी चांगलं हो ठरेल. सर, म्हणजे तो टप्पा तुम्हाला सांगतो की मी खरं तर काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात होतो. पण माझा एक चांगला मित्र आहे. त्यानं मला सांगितलं की "तू एकदा डॉक्टरांना भेट." हं. मला असं वाटलं नव्हतं की मला काही झालंय म्हणून. हं. पण त्यानं मला काही लक्षणं सांगितली ह्याचे. तर आणि ती जुळली म्हणून तू आलास. हां, आलो. नाहीतर मी कदाचित आता मी जरा वेगळ्या मोडवर पण होतो. नाहीतर मी हां, म्हणजे तुम्हाला स्पष्ट सांगतो की अगदी कधी-कधी माझ्या मनात असा आत्महत्या करण्यासारखा पण विचार येतो. मला त्यातलं गांभीर्य कळतंय आणि म्हणूनच आपण या विषयावरती जरा खोलात जाऊन बोलूया. हो सर. शैलेश नावाच्या तरुणाची कथा आणि व्यथा आता आपल्यासमोर राजकुमार दे किती प्रभावीपणे सादर केली. राजकुमार, तू जेव्हा त्या शैलेशच्या भूमिकेमध्ये गेलास, त्यावेळेला म्हणजे आता तू राजकुमार म्हणून विचार कर हो, बरं का. हो. तर त्यावेळेला त्या शैलेशची नेमकी समस्या काय होती असं तुला वाटलं रे? भावनेच्या दृष्टीनं? भावनेच्या दृष्टीने म्हणजे सर त्यानं काहीतरी मनामध्ये ठरवलेलं होतं, की आपल्याला हेच करायचंय आणि कदाचित त्याच्यामध्ये क्षमता नसूनही कदाचित त्यानं ते ठरवलेलं असावं आणि तो प्रयत्न करतोय. म्हणजे प्रयत्न नाही असं नव्हतं, पण प्रयत्न करतोय पण त्याला अ, म्हणजे यश येत नाही. म्हणजे आपण जर मूर्तिकार नसू आणि तरीही जर मूर्ती करायला घेतली, तर तिला आकार येईल का नाही याची गॅरंटी नाही. उलट दगड कुठेही कसाही फुटण्याची शक्यता दाट असते. तसं त्याच्यामध्ये कदाचित क्षमता नसतील. कारण कारण सर माझ्या अवती-भोवती असे शैलेश लय भरपूर आहेत गावाकडे आमच्या. हं. ते सगळे म्हणजे आपल्याला काय बघायला पाहिजे, की प्रत्येक माणसाने एकतर क्षमता ओळखावी हो, आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यावा, हो, तर न्यूनगंड होण्याची शक्यता कमी. हो, हो, क्षमता नसेल आणि त्याच दिशेला आपण जात राहिलो, हो, तर कमतरताच जाणवणार. हो, मग ती कमतरता आपण स्वतःला लावणार आणि निष्कर्ष काढणार, की मी कमी दर्जाचा हो, माणूस आहे, हो, न्यूनगंड वाढणार. हो. तेव्हा क्षमतेचा पहिल्यांदा विचार करावा. दुसरा मुद्दा ना, त्या शैलेशचा मला असा जाणवला, की एका तऱ्हेने विचार करायची जी पद्धत आहे, ती जर आपल्याला ना हं. इच्छित स्थळी घेऊन जात नसेल, हो, तर तीच का वापरत राहावं? हो, हो. नाही का? हो, पर्याय का शोधू नये? हो, म्हणजे त्यानं एका बाजूने पर्याय शोधले नाहीत आधीच, म्हणून तर तो नैराश्याच्या सीमेवरती डॉक्टरांकडे आला. सर त्याला असं वाटलं की आपण पर्याय शोधतोय. म्हणजे पहिले यू-पी-एस-सी, मग झाला जाऊ दे यू-पी-एस-सी नाही जमत का मग एम-पी-एस-सी. मग नाही का, मग किमान मग डिप्लोमाचे जे काही छोटे-छोटे हे येतात ते. म्हणजे तो त्याच वाटेचे पर्याय शोधतोय. दिशा बदलत नाहीये दिशा बदलत नाही त्याची. आणि बरोबर. ती त्याची रिजिडिटी आहे. हं. तिकडे त्याचा च आडवा आलेला आहे. हो, हो. हेच नोकरीच. नोकरीच. हां, आणि तो हट्टी विचार झालाय. हो, हो. जिद्दी विचार राहिलेला नाही. नाही. हे हो, आपल्याला हो, दिसलं. हो. अजून एक गोष्ट मला अशी जाणवली, की तो सतत तुलना करतोय. हो. हं. आणि त्या तुलनेमध्ये तो स्वतःला ना कमी लेखतोय बघ. म्हणजे मला ना ती बिरबलाची अ, काठ्यांची गोष्ट आठवली बघ, अकबर बिरबलामधली. अकबर बादशाह असतो ना, हो. तो त्याला काय सांगतो, की ही एक लाईन आहे हं. आणि हिला टच न करता हं. हिला छोटी करून दाखव. हो, हं. हो. आणि मग बिरबल काय करतो, तो शेजारी एक अशी मोठी लाईन काढतो. हो, हो, हं. हो. की आपोआप ही छोटी झाली. हं, हं. हं.
तर ह्यानं इतर सगळ्यांच्या ज्या करिअर आहेत सेटल झालेल्या, बरोबर. हां, त्या मोठ्या लाईन म्हणून घेतल्या आहेत. त्याच्या तुलनेमध्ये त्याने स्वतःची लाईन छोटी करून घेतली आहे. आणि माझी लाईन ही छोटीच राहणार असा निष्कर्ष काढलाय. आणि इतरांच्या लाईनी मात्र पुढे-पुढे जात राहणार. नाही का? म्हणजे तुलना आपण जेव्हा करतो, ही एक पदरी तुलना करतो. खरं म्हणजे त्याने जर बघितलं ना शैलेशने, की इथं एक त्याच्याही पेक्षा छोटी लाईन असू शकते आणि इथे एक याच्याही पेक्षा मोठी लाईन असू शकते. म्हणजे जोपर्यंत आपण तुलनेत जाणार, तोपर्यंत छोटं-मोठं हे होतच राहणार. पण मी तो लांबीमध्ये शेतीला छोटी लाईन समजतो त्याच्याही पेक्षा. म्हणजे जो तिथं 0 आहे सध्या, झिरो आहे सध्या. हां, तरी तो सुद्धा जो त्याच्याही समजतोय, पेक्षा समजतोय. हो, हो. म्हणजे काय आहे त्याच्यात, की एखाद्या लाईनची लांबी कमी असणं किंवा जास्त असणं, याच्यावरून या लाईननं कमीपणा घेण्याचं कारण नाहीये ना. हो, हो. खरं तर नाही. खरं तर नाहीये. म्हणजे माझ्या त्वचेचा रंग इतरांच्या तुलनेमध्ये काहीसा काळा आहे. हे समजा निरीक्षण असेल. हां. तर मी जर हे घेऊन बसलो, की माझ्या त्वचेचा रंग आहे म्हणजे मीच काळा आहे. काळा असणं म्हणजे सुंदर नसणं, गोरं असणं म्हणजेच सुंदर असणं. म्हणजे मी माझा न्यूनगंड तयार केला. बरोबर. निष्कर्ष आता काढला. आता जर इथलं जर उदाहरण घेतलं, मी म्हणलो असतो नको बाबा गुरुजी लय गोरे आहेत, त्याच्यापुढे आपण कशाला असं बसायचं. आणि हां. तू लगेच बाजारात जाऊन हां. गोरा रंग करणारी हां. अनेक रसायनं हो, आणून आणि आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असा. म्हणजेच काय, की वेगळं असणं याचा अर्थ कमी असणं असा नाही. बिलकुल नाही. एक डॉक्टर माया तुळपुळे म्हणून आहेत पुण्याच्या. तर त्या सर्जन आहेत आणि त्यांच्या शरीरावरती त्याला व्हिटिलिगो म्हणतात. त्याला शुभ्र त्वचा म्हणतात किंवा आत्ता त्याला नेहमी आपण कोड असा शब्द हां, आपल्या वापरतो. ग्रामीण भागात कोडाची लागच नाही. तर तसं त्यांना झालं. आणि आज त्या या कोड झालेल्या व्यक्तींच्या सोबत खूप मोठं काम करतायत. त्यांची संघटना केली आहे त्यांनी. त्यांचं विवाह घडवून आणण्याचं तिकडे काम पुण्यात करतात. राहतात. पुण्यामध्ये राहतात. तर त्यांचा एक अनुभव आहे. तो अनुभव असा आहे, की त्यांना ते कोड असल्यामुळे आपल्या देशामध्ये त्यांच्या त्या गोऱ्या रंगाकडे सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने पाहिलं जायचं. आणि आपल्यासाठी ते गोरं नाहीच ना. हां, ते आपल्यासाठी ते गोरं नाही. हां. हो. आणि त्यामुळं त्यांना त्या नजरा अशा कळायच्या. हो. त्या जेव्हा पहिल्यांदा परदेश प्रवासात गेल्या आणि त्या तिकडच्या विमानतळावरती उतरल्या आणि त्यांना अचानक त्या असं सांगतात, की त्यांच्या लक्षात आलं, की इथे त्या नजराच नाहीयेत. हो, हो, हो. कारण इथे त्या वेगळ्या होत्या, तिथे त्या वेगळ्या नव्हत्या. इकडची माणसं त्यांच्या वेगळेपणाला कमी असं पाहत होते. तिकडची माणसं पाहत नव्हती. म्हणजे वेगळेपणाला कमीपणा मानणं ही न्यूनगंडाची सुरुवात आहे. माणसं वेगळी-वेगळी असू शकतील, पण त्यांनी स्वतःला कमी मानायचं की जास्त मानायचं? जास्त म्हणजे मानलं तो अहमगंड. इगो फुशार आहे. हो. आणि कमी मानलं तर म्हणजे न्यूनगंडाकडे काटा आपण आपला याच्यावरच राहायला पाहिजे. तो आपल्या कूल फुल कूल टेन्शनवर राहायला पाहिजे. म्हणजे आता नक्कीच आपला जो शैलेश आहे ना, त्याचा काटा फुल टेन्शनकडे गेला आहे. हो सर. हां. तो तो नाही म्हणला का, की माझ्याकडे दुसरा पर्याय आहे. म्हणजे सोप्या भाषेत त्याला आत्महत्या असं असं हां, त्या हां, तशा ह्याच्यात. पण त्याला सुबुद्धी सुचली आपण असं म्हणू. असं म्हणू. तर ह्या शैलेशला दिशा दाखवण्याचा एक प्रयत्न आपल्याला कसा करता येईल, तो आपण पुढल्या भागामध्ये करणार आहोत. नक्की सर. आम्हाला उत्सुकता आहे. कारण आमच्यातले बरेच जण वाटा चुकलेले आहेत. आमच्याकडं ते Google मॅप आहे. पण इतक्या बारीक-सारीक आतल्या गोष्टी ते काही सांगत नाही. कारण ते जर समजा असं कंस्ट्रक्शन म्हणजे बांधलेल्या वाटा असल्या तरच दाखवितंय. गावाकडे सगळ्या पांदीच्या वाटा आहेत. त्या काय Googleला कळत नाहीत. म्हणजे शेतीची वाट अजूनही Google मॅपवर आलेली नाही. ती आपल्याला आणून घ्यायची. खऱ्या अर्थानं आपलं हे Google मॅपच आहे. आपल्याला ते त्या दिशेकडे घेऊन चाललंय. आपल्याला स्वतःला ओळखून उद्योजक होण्यासाठी आपला खरा दिशादर्शक आणि ती दिशा आपल्याला सापडली पाहिजे. त्याच्यासाठी गुरुजी काय सांगतेत, हे आपण नीट ऐकून घेतलं पाहिजे. नाहीतर त्या मृगजळासारखं, त्या हरणासारखं मृगजळाच्या मागे पळण्यात काही अर्थ नाही बरं का. आपल्याला खऱ्या पाण्याच्या शोधात निघावं लागेल.
आणि ते खरं पाणी मिळालं तरच आपली तहान भागणार आहे. तर आपण पुढच्या भागात नक्कीच ते तळं शोधण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. भेटायचंय बरं का.